खूप दिवसापासून नेटचा कापड होता, याला बघा अशी सरळ अशी फोल्ड करून शिलाई मारून घेते. 3.5 इंच रुंद आपण घेऊ शकतो आणि लांबीला आपल्याप्रमाणे जेवढा पाहिजे कमी जास्त आपण करू शकतो. इथे आहे ना मी बो करण्याचा प्रयत्न करते आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीने नेटचा कापड वापरून करते. कारण आज आहे ना हा कापड बघून मला आशिकी रिबीनची आठवण आली की चला म्हटलं आपणही घरच्या घरी करून बघूया कसं जमते ते. आणि या पद्धतीने पूर्वी शिलाई मारून घेतली. शिलाई मारल्यावर नंतर याच्यामध्ये आहे ना हा कपडा आपण पूर्णपणे फोल्ड करून घेणार आहे. तो कशा पद्धतीने हा पुढे दाखवते मी. हा कपडा आहे ना मग मी पूर्ण असा फोल्ड करून घेतला बघा एका पिनीच्या साह्याने. नंतर बघा इथे एक इलास्टिक घेतला आहे, ते पिवळ्या कलरचं घेतलं कारण नेटचा कापड असल्यामुळे छान असं पो तयार झालं बघा. किती सुंदर तयार झालेलं आपलं. अशी नेट आलेली होती, आपले गिफ्ट वगैरे आले येतात ना त्याला लावून होती आणि ते मी सांभाळून ठेवते त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी. आणि मला कामात बघा एवढं मी शिवून घेते, गावाची नेट टाकून असं इथे शिवून घेते. हे आपलं बो तयार झाला. खरं तर मला ते आशिकी रिबीन होती ना तशी आठवणारी होती. आणि बघा आता याला असं मी इथे बांधून घेते या पद्धतीने. सिल्कच्या कपड्यात असं वापरायला चांगला असते केसांसाठी, कारण केस वगैरे अडकणार नाही. पण हे बो बघा तुम्ही किती एखाद्या दिवशी लावायला काही हरकत नाही. आणि बघा अशा पद्धतीने झालं आणि या पद्धतीने लावून घेते. बघा दिसते का आपल्या आशिकी रिबीन.